मग संभाजी महाराजांची खरी समाधी तुळापूरला नाही तर मग कुठे आहे? आम्ही तुळापूरला गेलो आणि पाहिलं की इथे संभाजी महाराजांची समाधी आहे, पण मग वडूबुद्रुकला पण समाधी आहे. मग खरी समाधी नक्की कुठे आहे? जसा लहान बाळाला प्रश्न पडावा तशाच पद्धतीने आम्हाला देखील प्रश्न पडला होता. हा प्रश्न अनेकांना पडतो. चला आज याचा नेमका इतिहास जाणून घेऊया. तुळापूरचा इतिहास संभाजी महाराजांच्या बलिदानाशी अतूटपणे जोडलेला आहे. इथेच त्यांना औरंग्याच्या सैन्याने मारहाण करून अनेक दिवस क्रूर छळ केला. शेवटी महाराजांचा छेद विच्छेद केलेला मृतदेह भीमा, इंद्रायणी आणि भामा या त्रिवेणी संगमात फेकून दिला गेला. मग संभाजी महाराजांची खरी समाधी तुळापूरला नाही तर मग कुठे? ही समाधी आहे वडूबुद्रुक येथे, पण हे अनेकांना ठाऊक नाहीये. फाल्गुन वद्य अमावस्या 11 मार्च 1689 या दिवशी इतिहासात अकल्पनीय घटना घडली. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचे शरीराचे तुकडे तुळापूरच्या संगमात टाकण्यात आले. कोणीही पुढे येण्याची हिंमत करत नव्हतं, पण त्या काळात शिवले देशमुख व तत्कालीन ग्रामस्थांनी अपार धाडस दाखवलं. त्यांनी महाराजांचे छिन्न विछिन्न अवशेष गोळा करून आपला जीव धोक्यात घालून इथे वडूमध्ये राजांच्या देहाला शेवून अग्नी डाग देण्यात आला. त्यांना अंतिम संस्कार करण्यात आले. ही समाधी म्हणजे त्याग, श्रद्धा आणि मराठ्यांच्या अस्मितेचं प्रतीक आहे. 1719 पूर्व या पवित्र स्थळाची योग्य देखभाल करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती शाहू महाराजांनी पुढाकार घेतला. पित्याच्या समाधीच्या सेवेसाठी नैवेद्य, धूप आणि अन्नछत्राच्या व्यवस्थेसाठी शाहू महाराजांनी येथे इनाम जमीन दिली. हीच ती भूमी जिथे महाराणी येसुबाईंच्या डोळ्यांदेखत शाहू महाराजांनी आपल्या पित्याला अंतिम श्रद्धांजली वाहिली. तुळापूरचा संबंध संभाजी महाराजांच्या बलिदानाशी आहे, पण त्यांची समाधी मात्र वडूबुद्रुक येथेच आहे. संभाजी महाराजांनी प्रचंड यातना सहन करून या ठिकाणी बलिदान दिले, म्हणून हे स्थान शौर्यपीठ म्हणून ओळखू लागले. तुळापूरमध्ये फिरताना आजही त्या हाल, अपेष्टा, दुःख, आठवणी जिवंत वाटतात. आम्ही हा इतिहास शोधत होतो आणि याची अधिक माहिती आम्हाला ग्रामस्थांकडून व मृत्युंजय अमावस्या या पुस्तकात मिळाली. या पुस्तकामध्ये पुराव्यासह माहिती दिलेली आहे. ही माहिती तुमच्या